खबर भिवंडी तालुका से है। भिवंडी लोकसभा चुनावी क्षेत्र के खासदार सुरेश माते उर्फ बाले मामा के धड़ाकेबाज निर्णय से कोनगांव के ग्रामस्थ मंडल के लोगों को न्याय मिला है। कल पतरे के शेड पर जेसीबी चलाकर बिल्डर्स के अवैध कब्जे का अंत किया गया है। बताया जाता है कि कोनगांव की इस गुरुचरण जमीन पर डंपिंग ग्राउंड था। कोनगांव के ग्रामीण वासियों की शर्तों पर तत्कालीन स्वर्गवासी विधान परिषद के उपसभापति वसंत डावकरे के बीच बचाव से ये जमीन अस्मिता टेक्सटाइल के पार्क के लिए भूतपूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण द्वारा हस्तांतरित किया गया था। अब 15 तारीख के दिन खासदार बाले मामा ने जेसीबी चलाकर इस डंपिंग ग्राउंड की जमीन मैक्सिस सिटी बिल्डर्स के कब्जे से छुड़ाई है। इस मौके पर भिवंडी के सभी अधिकारी कर्मचारी एमआईडीसी अधिकारी उपस्थित थे। इनके अलावा शिवसेना सिंधे गुट के भिवंडी उप तालुका प्रमुख विवेक म्हात्रे, राष्ट्रवादी शरद पवार गुट की ठाणे ग्रामीण अध्यक्षा तथा भूतपूर्व सरपंच डॉक्टर रूपाली कराले, शेतकरी संघटना अध्यक्ष गंगाराम पाटील, कोली महासंघ के भिवंडी तालुका अध्यक्ष प्रहलाद राखाड़े, पंचायत समिति भिवंडी उप सभापति सौ शीलाताई राखाड़े, शिव चेरोबा सामाजिक संगठना अध्यक्षा राजूबाई म्हात्रे सहित भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय सर्वेसर्वा चंद्रकांत रंबाजी मोटे, कोनगांव के आजी माजी सरपंच उप सरपंच विद्यमान सदस्य अनेक ग्रामस्थ मंडल कातकारी आदिवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। गाडीवर पडली नाही गुन्हाच्या बापाचा कुठं राहिले आदिवासी काय जिथून एमआरडीसी झाली तिथून आमच्या लोकांचा रस्ता ह्या लोकांनी बंद केलेला आहे। कोणी बंद केलं? आम्हाला नाही फाटी लाकूड हाणाला जायला भेटत का नाही, कशी आमच्या लोकांची शिबिर आहेत का, आम्ही कशावर स्वयंपाक करून खाणार? पाण्याची बाव सुद्धा बुजवून टाकले तुम्ही बघा चला। आणि बघा हा इथला जो विषय आहे 2013ला इथली जी गुरुचरण जागा आहे या गुरुचरण जागेत एमआयडीसी बिल्डर मयूर सूचक यांनी अतिक्रमण केलं आणि त्यावेळेस 2013ला तत्कालीन उपसभापती वसंत डावकरे साहेब यांच्या दालनात मिटिंग झाली। एमआयडीसीचे अधिकारी होते, ग्रामपंचायत होते, सगळे होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की ह्या गावचा जो रस्ता आहे पूर्वापासून हा रस्ता द्यायचा। हेही झालं। तलाव जो कोणीच नाही बुजू शकत नियमानुसार तोही चालू करायचा। 2 विहिरी तुम्ही आदिवासी भगिनींची व्यथा ऐकली असेल, त्यांच्याच विहिरी एक विहीर बुजून दुसऱ्या विहिरीतून त्यांना पाणी देत नाही, त्यांना चालतही जाऊ देत नाही। हे सगळे जे विषय आहेत इथले, या विषयांसाठी नागरिकांनी इथल्या ग्रामस्थांनी 2 वेळा आंदोलन केलं, पण ते आंदोलन चिरडलं जातं आणि कुणी ऐकायला तयार नाही। आणि म्हणून मी आज समक्ष आलेलो आहे। हा मयूर सूचक नावाचा एक बिल्डर आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 बिल्डर आहेत। हेही तुम्हाला सांगतो, जे भूमिवडवाल्याविषयी झालं त्याचा बाप हा मयूर सूचक आहे आणि तीच परिस्थिती होणार आहे। ही लक्षात ठेवा, तीच परिस्थिती होणार आहे। कारण यांनी गुरचरणी खाल्ल्यात, यांनी एवढा गाववाल्यांवर त्यांना रस्ता नाही जायला, काहीच नाही, एवढं अतिक्रमण केलेलं आहे। म्हणून 1-2 बिल्डरांनी तर गुरुचरण जागेत टावर उभे केले। खरं बोललं तर हा ग्रामपंचायतचा अधिकार आहे, त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि ते करतील अशी माझी अपेक्षा आहे। परंतु आता मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार आणि हे जे मी मध्ये तुम्हाला बोललो होतो माहीत त्यांना भूमिवडचा होता का 3 बिल्डर असे आहेत का ज्यांनी गाववाल्यांवर खूप अन्याय केला। अरे आमच्याच विहिरीतून आदिवासी समाजाच्या भगिनींना तुम्ही पाणी घेऊ देत नाही, कुठं चाललंय कुठं? आणि म्हणून हे 2 ते 3 बिल्डर आहेत, यांच्या ह्या वर्तणुकीमुळं इथं कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे होईलच। आता तहसीलदार साहेबांनी आदेश देखील दिला का तो गेट लगेच रस्ता चालू करून देतो, तो रस्ताही चालू होईल आणि त्या रस्त्यात जी काही टाकी बोलले काय असेल ते आम्ही उडवून देणार आणि 2013चा जो मिनिटचा विषय त्या पद्धतीने आम्ही चालणार।